नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा TET नोव्हेंबर 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। परिसर अभ्यास हा जो आपला घटक आहे, विभाग आहे, याची प्रश्नावली आपण सुरू केलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न भूगोल व 8वी सामान्य विज्ञान या दोन पाठ्यक्रमातील पाहणार आहोत। तर चला करू या व्हिडिओला सुरुवात। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका व व्हिडिओला लाईक करा। पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण 110 प्रश्न म्हणजेच 55 प्रश्न पाहिलेले आहेत। तर त्यापुढील 111 ते 160 हे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपला आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न, ऑक्सिजनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर ऑप्शन 1 प्रिस्ले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजनचा शोध लावला। त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन 3 चीन या देशामध्ये असणारी संरक्षण भिंत जी आहे ती आपल्याला पृथ्वी तलावरील एकमेव अशी बाब आहे जी आपल्याला अवकाशातून पाहता येते, म्हणजे चीनची भिंत होय। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता, म्हणजेच विस्तारित क्षेत्रफळ असलेला देश कोणता, असा हा प्रश्न। तर ऑप्शन 2 रशिया हा जो देश आहे तो आपल्याला क्षेत्रफळाने विस्तारित असलेला पाहायला मिळतो। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 7वा नंबर जगात लागतो, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, कोणत्या वायूस हास्यवायू, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लाफिंग गॅस असं म्हणतो, तर हास्यवायू म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड हे याचं करेक्ट उत्तर होय। नायट्रस ऑक्साईड म्हणजेच हास्यवायू होय। तर हायड्रोजन परऑक्साईड आपल्या परिचयाचा आहे H2O2। तर हायड्रोजन परऑक्साईड आपण कूलंट म्हणून वापरतो किंवा शीतक म्हणून वापरतो। पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन 1 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। तसेच रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, कोणत्या क्रीडा प्रकारात 11 खेळाडू असतात? तर ऑप्शन 2 हॉकी हा जो क्रीडा प्रकार आहे यामध्ये एकूण 11 खेळाडू असतात। तर क्रिकेट अजून एक खेळ आहे ज्यामध्ये सुद्धा 11 खेळाडू असतात, म्हणजेच हॉकी व क्रिकेट यामध्ये एका टीमचे 11 खेळाडू एकाच वेळेस मैदानावर आपल्याला उपलब्ध असलेले पाहायला मिळतात। तर 11 ही हॉकीशी निगडीत असलेली बाब आहे। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। महाराष्ट्राची राजधानी कोणती किंवा कोणते शहर महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाते, असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो। तर ऑप्शन 1 मुंबई करेक्ट उत्तर होय। तर मुंबईला आपण 7 बेटांचे शहर असंही म्हणतो, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा, तोही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर शून्याचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 3 आर्यभट्ट। तर पृथ्वी ही गोल आहे, जी की शून्याप्रमाणे तिचा आकार बनतो, हे सुद्धा आर्यभट्टाने सांगितलेलं आहे। तर आर्यभट्ट करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। देवी रोगाची लस कोणी शोधली? तर एडवर्ड जेनर एक करेक्ट उत्तर आपल्याला याचं पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न, कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन 4 1 मे करेक्ट उत्तर होय। तर 14 नोव्हेंबर हा जो दिन आहे आपण बालक दिवस म्हणून साजरा करतो। तसेच 5 जून जो आहे तर जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे म्हणून आपण साजरा करतो। तसेच 7 एप्रिल आपल्या परिचयाचा दिन आहे, दिनविशेष आहे तो म्हणजेच जागतिक आरोग्य दिन होय। या बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्या। तसेच 1 मे हा महाराष्ट्र निर्मिती दिन, ज्याला आपण महाराष्ट्र दिन असं म्हणतो, महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणूनही साजरा करतात, याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात। एका दिवसात किती सेकंद असतात? तर 86,400 ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन 1 हरियाल, ज्याला आपण ग्रीन पिजन असं म्हणतो, तर ग्रीन पिजन हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी होय। तसेच महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर शेकरू प्रजातीची आपल्याला एक खारुताई पाहायला मिळते, खार पाहायला मिळते, ती महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे।
हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. येथे आपलं जे उत्तर आहे ऑप्शन 1 हरियाल हे होय. प्रश्न क्रमांक 123. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे म्हणतात, म्हणजेच कापसाचा जिल्हा म्हणूया आपण त्याला. जास्त कापूस उत्पादन होणारा जिल्हा कोणता, असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन 4 यवतमाळ करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार होय. डायनॅमोचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1 मायकल फॅरेडे यांनी डायनॅमोचा शोध लावला. त्यानंतर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचा शोध लावला. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. डायनामो जो आहे तो इंजिनचा म्हणजेच इंजिनिअरिंगचा भाग आहे. आणि त्यानंतर अल्फ्रेड नोबेलने ज्याचा शोध लावला तो म्हणजे डायनामाईट, जो ब्लास्ट करण्यासाठी आपण डायनामाईट वापरतो, तर तो स्फोटक म्हणजेच अल्फ्रेड नोबेल यांनी शोध लावलेला घटक होय. त्यानंतर आल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावाद सिद्धांत मांडला. विद्यार्थी मित्रो, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचा शोध लावल्यानंतर लोक त्याचा गैरवापर करू लागले, डायनामाईटचा किंवा स्फोटकांचा. त्यामुळे खिन्न होऊन त्यांनी जी सर्व रक्कम त्यांना ज्या पेटंटमधून मिळाली ती पूर्ण रक्कम समाजकार्यासाठी खर्च करण्याचे ठरवले. आणि आपल्याला आज जो नोबेल प्राईज पाहायला मिळतो तो नोबेल प्राईज 6 क्षेत्रामध्ये जो नोबेल प्राईज दिला जातो दरवर्षी 6 क्षेत्रामध्ये. तर 1.25 कोटीपेक्षा जास्त याची अमाऊंट असते. तर ती जी अमाऊंट आहे ती 6 लोकांना, 6 क्षेत्रातील प्रतिभावंत लोकांना दिली जाते. तर अल्फ्रेड नोबेल हे त्याचे उद्गाते होय. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर डॉल्फिन, ज्याला आपण गंगा डॉल्फिन असं म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो? तर राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची निवड करत असतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. तर राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक असतात. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात भारताचे चलन प्रमाणित आहे? म्हणजेच भारताचे पैसे डायरेक्ट विनिमय म्हणजे ज्याला आपण एक्सचेंज असं म्हणत असतो, मनी एक्सचेंज किंवा करन्सी एक्सचेंज, त्याची गरज पडत नाही. डायरेक्ट आपण पैसे वापरू शकतो. त्याही देशातले पैसे आपल्या भारतामध्ये डायरेक्टली चालतात. असा देश कोणता, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 नेपाळ करेक्ट उत्तर होय. नेपाळचे पैसे आपल्या देशात नेपाळची करन्सी चलन हे आपल्या देशात प्रमाणित आहे, चालतं. आणि आपलंही चलन त्यांच्या देशामध्ये म्हणजेच नेपाळमध्ये प्रमाणित होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन 2 K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. तसेच माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, परंतु ते भारताच्या हद्दीमध्ये नाही. तर ते नेपाळ देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. व कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर होय. ह्याही गोष्टी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास पहाटेचा तारा असे म्हणतात? तर ऑप्शन 3 शुक्र, त्याला आपण पहाटेचा तारा म्हणजेच मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टारसुद्धा म्हणतो, जो की रात्री उशिरा आपल्याला उगवलेला पाहायला मिळतो. तर इव्हिनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार हे त्याचे इंग्रजी नाव होय. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीस दक्षिण गंगा नावाने ओळखले जाते? तर गोदावरी या नदीस दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते. आणि ही दक्षिण गंगा असलेली गोदावरी पश्चिम बंगालचा जो उपसागर आहे त्याला जाऊन मिळते. ही या बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भावार्थ दीपिका याचे दुसरे नाव म्हणजेच ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्याला माहीत आहे. ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर यांनी तो लिहिलेला आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. 133वा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ज्याला आपण स्वातंत्र्य देवतेचा पुतळा असंही म्हणतो, कोठे स्थित आहे? तर न्यूयॉर्क या शहरामध्ये तो स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. समुद्री काठी असणारा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्याला अमेरिकेत पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन 2 17 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली किंवा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली असाही तो प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन
2 सातारा हे होय. त्यानंतरचा प्रश्न म्हणजेच 137वा, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विनोबा भावे हे करेक्ट उत्तर होय. रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल प्राइज अवॉर्ड विनिंग गीतांजली हे महाकाव्य लिहिले. त्यानंतर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता, तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. आपल्या इथं करेक्ट उत्तर जे आहे विनोबा भावे यांचं रचना गीताई हा ग्रंथ होय. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर ऑप्शन 2 आनंदीबाई जोशी करेक्ट उत्तर होय. त्यानंतर संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते आहे? तर संत एकनाथांची जन्मभूमी तसेच संत एकनाथांची कर्मभूमी कोणती, असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 4 पैठण. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पैठण हे जे गाव आहे संत एकनाथांची जन्मभूमी तसेच कर्मभूमी होय. जांब समर्थ संत रामदासांची जन्मभूमी तसेच आपेगाव संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी आणि नरसी हे परभणी जिल्ह्यातील जे ठिकाण आहे ते आपल्याला संत नामदेवाची जन्मभूमी असलेली पाहायला मिळते. या अनुषंगाने याही गोष्टी आपण आत्मसात कराव्यात, लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन 1 छत्रपती संभाजीनगर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. पुढचा प्रश्न, चिकूसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर चिकूसाठी प्रसिद्ध असणारं शहर हे डहाणू हे होय. तसेच सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे दौलताबाद. जेथे देवगिरी किल्ला स्थित आहे ते दौलताबाद म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सीताफळासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण होय. तर सीताफळ आहे, सीताफळ यासाठी प्रसिद्ध जे ठिकाण आहे ते दौलताबाद हे होय. तर चिकूसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण शहर हे डहाणू, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 5 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीसाठी कुठले शहर प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन 1 महाबळेश्वर हे करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी तसेच करवंद, ज्याला आपण एक रानमेवा असं म्हणतो करवंद, तर करवंदासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते, असा जरी प्रश्न आला तर त्याचंसुद्धा उत्तर महाबळेश्वर हे आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता? तर ऑप्शन 4 कबड्डी करेक्ट उत्तर होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 146, महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते? तर ऑप्शन 3 पुणे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी, ज्याला आपण पोस्ट ऑफिस असं म्हणतो, ती कोठे आहे? तर ऑप्शन 1 मुंबई येथे स्थित असलेली आपल्याला ती पाहायला मिळते. त्यानंतरचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन 3 संत रामदास, ज्यांचं जन्मगाव जांब समर्थ हे होय. तर त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह होय व तो सूर्याच्या अतिशय जवळ असल्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, जगात सर्वात हलका धातू कोणता? तर ऑप्शन 4 लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू होय. तसेच प्लॅटिनम हा जो धातू आहे तो आपल्याला जगातील सर्वात महाग धातू असलेला पाहायला मिळतो. तर या अनुषंगाने ऑप्शन 4 लिथियम जगातील सर्वात हलका धातू, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. परिसर अभ्यास व इतर जे आपले विभाग आहेत, घटक आहेत महा TET पेपर 1 मधील, ते आपण व्हिडिओ सिरीजमध्ये घेणार आहोत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.